सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. सकाळपासून 2 व्हिडिओ झालेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला व्हिडिओ जो मागचा तुमच्या सर्व कमेंट्सचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो एक व्हिडिओ. नंतर मेरिट लिस्ट लागलेली आहे काही जिल्ह्यांची, 10 जिल्ह्यांची कमीत कमी मेरिट लिस्ट लागलेली आहे, त्याचा पण एक व्हिडिओ बनवलेला आहे. कशा पद्धतीने मार्क पडलेत किंवा कशी मुलं आहेत, स्टार्टिंग कितीचा आहे पुण्याचा, जास्तीत जास्त मुलींना किती मार्क आहेत, जास्तीत जास्त मुलांना किती मार्क आहेत, तिथून ते खाली ज्या मुलग्याला 8 मार्क पडले त्याचं पण मी नाव घेतलेलं आहे तो एक व्हिडिओ. आणि आता जसं मी दुपारच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये की वनरक्षक पदासाठी जवळजवळ 10 जिल्ह्यांचे 54+ मार्क घेणारे किती विद्यार्थी आहेत, 54 मार्कपेक्षा जास्त मार्क घेणारे किती विद्यार्थी आहेत हे तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे आपण जर पकडलं की 54पेक्षा मार्क जास्त घेणाऱ्या मुलांचं जर फिजिकल घ्यायचं म्हटलं तर एकंदरीत ह्या जिल्ह्याचे किती कॅन्डिडेट आहे हे आपण सांगूयात आणि ह्या मुलांसाठी किती वेळ लागणार हा विषय तुमच्यासाठी आता सांगायचा आहे. खूप महत्त्वाचा विषय असेल. सो ह्या हार्डवर्कसाठी जाता जाता प्रत्येकानं बघत असलेला प्रत्येक विद्यार्थी पालक असेल सगळीजण तुम्हाला कळकळीची विनंती आहे की आपल्या चॅनलकडून तुम्हाला खूप सारा प्रतिसाद भेटत आहे, खूप सारी मदत होत आहे. तर जाता जाता स्किप करू नका, फक्त शेवटी बघा आणि शेवटी एक कमेंट करा, लाईक करा आणि शेवटी जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. सो तुमचा वेळ न घालवता आपण मुद्द्यावर या. वनरक्षक भरती विभागानुसार 54पेक्षा जास्त असणारी विद्यार्थ्यांची संख्या आज आपण बघणार आहोत. पहिला आपण जिल्हे आणि एकंदरीत 54पेक्षा जास्त मार्क असणारे जिल्हे म्हणजे आतापर्यंत सगळ्यात जास्त असणारे आणि तिथून खाली ते कमी असणारे असं आपण रेशो पकडलेला आहे. तर त्या रेशोनुसार आता मी तुम्हाला सांगणार आहे जिल्हा आणि एकंदरीत 54पेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी, 54 पासून 120 पर्यंत घेणारे विद्यार्थी किती आहेत याचं उत्तम उदाहरण आता मी तुम्हाला सांगणार आहे. ठाणे जिल्हा पहिला सगळ्यात जास्त आहेत, एकंदरीत 54+ जास्त मार्क असणारे 80,207 कॅन्डिडेट आहेत. ठाण्याला सगळ्यात जास्त 80,207 कॅन्डिडेट. 2 नंबरवर येतो नागपूर आपला. नागपूरला एकंदरीत 59,336 कॅन्डिडेट आहेत. 59,336 कॅन्डिडेट नागपूरला आहेत. तिसरा आहे कोल्हापूर जिल्हा, त्याच्यामध्ये 44,233 एकंदरीत 44,233 उमेदवार हे 54+ मार्क घेणारे कोल्हापूरला आहेत. चंद्रपूरला 15,970 कॅन्डिडेट 54+ मार्क घेणारे आहेत. सेम नाशिकला 15,947 उमेदवार हे 54+ मार्क घेणारे आहेत. त्यानंतर येतो यवतमाळ. यवतमाळला एकंदरीत 11,091 कॅन्डिडेट आहेत जे 54+ कॅन्डिडेट मार्क घेणारे आहेत. छत्रपती संभाजीनगर 10,704 कॅन्डिडेट जे आहेत ते सगळे 54+ मार्क घेणारे आहेत. गडचिरोली विभागामध्ये एकंदरीत 10,425 उमेदवार जे आहेत ते 54+ मार्क घेणारे आहेत. नंतर येतोय धुळेचा नंबर. धुळेला सुद्धा 10,414 कॅन्डिडेट आहेत. पुण्याला एकंदरीत 8,915 कॅन्डिडेट आहेत जे 54+ मार्क घेणार आहेत. पुणेला 8,915 कॅन्डिडेट आहेत जे एकंदरीत 54+ मार्क घेणारे आहेत. अमरावतीला 4,597 कॅन्डिडेट आहेत एकंदरीत, त्यामुळं इथे 54+ मार्क घेणारे उमेदवार अमरावतीला 4,597 असल्यामुळे परवाच्या याच्यामध्ये कात्रजमध्ये जे काही अमरावतीची जाहीर सूचना आलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी 5 दिवस पकडलेत. हे 4,000ला 5 दिवस लागतात म्हटल्यानंतर ठाणेला 80,000 59,000 किंवा 50,000+ कॅन्डिडेट जे आहेत त्यांना लक्षात ठेवा 5 दिवसामध्ये तुमचं फिजिकल होणार नाही. कमीत कमी 15, 20, 25 दिवस किंवा 1 महिनासुद्धा लागेल ग्राउंड संपायला. आणि ह्याच्यामध्ये जर आपण 54+ घेणार म्हटलं तरचा हा विषय चालू आहे. 54+ मार्क घेतलेले मुलांचे जर आपण सगळ्यांचे जर घेतलं ग्राउंड तर कमीत कमी 20 दिवस ते 30 दिवसपर्यंत इझी लागू शकतात. त्याच्यामध्ये आता उरलेले जे जिल्हे आहेत ते लवकरात लवकर सर्च करून त्याच्यावरती तुमच्यापर्यंत पोच केले जाईल. पण एकंदरीत तुम्हाला आता कळालं की 54+ मार्क घेणारे एवढे कॅन्डिडेट आहेत आपल्यासोबत. सो एवढ्या सगळ्यांचं ग्राउंड घेतलं म्हटल्यानंतर सगळं ग्राउंड व्हायला सगळ्या जिल्ह्यांचे हे 1 महिना इझी जाऊ शकतो. आता अमरावतीचे 4,597 असल्यामुळं ह्यांना वेळ कमी लागणार आहे म्हणून त्यांनी 5 दिवस पकडलेले होते. दिनांक 30 पासून 30 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 3 फेब्रुवारीपर्यंत त्यांचं काय होणार आहे फिजिकल इझी होऊन जाणार आहे. साधारण आपण जर एका तासामध्ये 200 कॅन्डिडेट जर पकडले, कारण की 25 मिनिटाचा टायमिंग आहे आणि दुसरी गोष्ट एकाला आपण अर्धा तास पकडू, अर्धा तास जरी पकडला त्याच्यात जास्तच लागतात कारण तेवढे उमेदवार 100 ते उभा करून परत त्यांचं 30 मिनिटाला सोडायला लागणार आहे आणि 30 मिनिटानंतर परत आणि दुसरी जी ग्रुप आहेत ते सुद्धा त्याचं सॉर्टिंग करून त्यांना ग्रुपनुसार बसवून त्यांना सोडणं म्हणजे हे काय 30 मिनिटात होत नाही सोडा. तरी पण एका तासाला आपण किंवा 2-2.5 तासाला 1-2 ग्रुप जरी पकडले, 2.5-3 तासाला 2 ग्रुप पकडू आपण मॅक्झिमम,
3 तासाला जर 2 ग्रुप म्हणजे 200 मुलं जर सोडली, तर मग बघा दिवसाला किती मुलं होतील. 9 तासाला 900 मुलं होतील. हा विषय. म्हणून तुम्हाला म्हणलो, की एकंदरीत काय होणार आहे, की ह्या गोष्टीला थोडासा वेळ लागणार. एकच टेस्ट आहे त्यामुळे काही विषय नाही. पण एक टेस्ट असली तरीसुद्धा एका टेस्टला 45-50 मिनिटं किंवा 1 ताससुद्धा लागू शकतो. कारण 100 मुलांना पळवायचं आहे. ते काय असे घेतलेत एकदम आणि एकदम सोडले असा विषय नाही आहे. बाकीच्या सगळ्या प्रोसेस असतात वन विभागाला आणि त्या करून मग तुम्हाला सोडणार. ती झाल्याशिवाय पुढची घेणार नाहीत. हा विषय किंवा जे आलेले आहेत त्यांचं टायमिंग वगैरे नोंदणी करावी लागणार. बाकी सगळ्या गोष्टी आहेत. तो अशा पद्धतीने ही 54+ मार्क घेणारे विद्यार्थी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत. समजलं? सो बाकीच्या जिल्ह्यांची जी काही माहिती आहे ती लवकरात लवकर मी सांगणार आहे तुमच्यापर्यंत, की जी मुलं 54+ मार्क घेणारे आहेत. असा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. तो मी पोहोचवलेला आहे. सो या गोष्टीसाठी एक लाईक, एक शेअर आणि जाता कमेंट करायला विसरू नका. आणि याच्या व्यतिरिक्त अजून तुमच्या काही कमेंट्स असतील, तुमच्या काही शंका असतील प्रॉपर, तर एकच कमेंट मोठी इझीमध्ये टाका जेणेकरून समजेल आणि मला तो मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. समजलं? सो चॅनलवर जे नवीन असतील त्यांना सर्वांना विनंती आहे, की जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही आपला चॅनल जॉईन करायचा आहे. समजलं? सो ज्यांना चांगले मार्क आहेत, ज्यांचं फिजिकल चांगलं आहे, त्या सर्व उमेदवारांना सूचना आहे, की लिगली 17 तारखेला आपल्याला कळून येईल. बाकीच्या 17-18 तारखेला 2 दिवसात कळणार आहे. जसं आपण अगोदर सांगितलेलं होतं, की 13-14 तारखेच्या दरम्यान तुमची मेरिट लिस्ट लागणार. सेम त्याच पद्धतीने 13-14ला काही जिल्ह्यांचे लागले आणि 14ला सुद्धा जे राहिलेले आहेत किंवा आज संध्याकाळपर्यंत बाकी जिल्ह्यांची मेरिट लिस्ट येऊन जातील. त्यामुळे टेन्शन काय घेऊ नका. तुमचे मार्क पण कमेंट करा आणि ज्यांचे मार्क कमेंट केला आणि तुमचा एकंदरीत सिरियल नंबर किती आहे ते पण सांगायला विसरू नका. एकंदरीत समजलं? सो लवकरात लवकर आपण तुमच्यासाठी जेवढी मदत होईल तेवढी करणार आहे. फक्त जाता या हार्डवर्कसाठी एक लाईक, एक शेअर आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. आनंदाची गोष्ट जसं मी अगोदर सांगितलं, की 7,000 सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहेत 4.5-5 महिन्यामध्ये नुसते. सो हे सगळं श्रेय जाते तुम्हाला. आपल्या यूट्यूबवरचे जेवढे काही सबस्क्रायबर ते आपल्या मॅडम असतील, मी असेल आणि जे काही आपल्या प्रत्येक डिपार्टमेंटचे सीनियर पर्सन ज्यांनी आपल्या मागे राहून आपल्याला मदत केली ते सर्व लोक, त्याचं मनापासून खूप खूप आभार असेल. ठीक आहे. बाकी सर्वांना खूप खूप शुभेच्छा असतील. मी इथंच थांबतोय. धन्यवाद.